मम्मी मम्मी मला माफ करा। आलीस वय, तुझीच वाट पाहत होते। मम्मी तुम्ही हिला लपून राहायला सांगितलं होतं, पण ही पळून जायचा प्रयत्न करत होती। तर आपली माणसं हिच्यावर लक्ष देऊन होती म्हणून हाताला लागली। नाही खोटं नाही बोलत आहे मम्मी, आईचा फोन आला होता गावाकडून म्हणून निघाले होते। गप्प बस मम्मी, ही खोटं बोलती। हा ही त्या विश्वास सोबत होती आणि तो हिला ब्लॅकमेल करत होता तुझ्या विरुद्ध काहीतरी बोलायला। विश्वास कुठे आहे? विश्वास कुठे आहे माझा? नाही येणार। नाही येणार म्हणजे? कमू कमू तू मला शब्द दिला होता का विश्वासला हात लावणार नाही, आणि मी चुकले, मी मान्य करते, पण मी माफी मागितली कमू त्याची। माझ्या विश्वासला काही करू नका। मी म्हटलं होतं तुम्हाला, मी आता असं परत नाही वागणार आणि मी खरंच नाही वागणार कमू। विश्वास कुठे आहे माझा? सकाळच्या गाडीनं त्याला गावाला पाठवून दे। त्याला खरंच गावाला पाठवलंय? त्याचा फोन पण लागत नाही। कुठे आहे माझा विश्वास? टच सुद्धा केलं नाही त्याला, नाही कारण मम्मीचा हुकूम होता म्हणून। कमू तुझे खूप उपकार झाले। अगं उपकार कसले त्याच्यात? हा, आपल्या घरातलं पोरग त्याला हात लावण कमी? हा, आणि आता आपलं सुद्धा ठरलंय ना एकमेकींशी भांडायचं नाही, बरोबर ना? आपल्यात जे काही भांडायचं कारण होतं ते आता दूर झालं, त्यामुळे भांडायचं तर काही कारणच नाही आणि गैरसमजाचा पण नाही। बराबर, अजिबात काळजी करू नकोस तू, आणि थोडे दिवसात विश्वासला सुद्धा परत बोलवून घेऊ, कळलं का? हा, पण आता या सपनाचं काय करायचं? मम्मी मला माफ करा, मी पुढे अशी चूक नाही करणार। मी पुढे पाहिजे तर बंगल्याच्या आजूबाजूला नाही दिसणार। मला काही करू नका मम्मी। सपना, या घरामध्ये माझ्या मर्जीनं तू आलीस, घरातनं बाहेर जाताना सुद्धा माझ्या मर्जीनं जाणार। मम्मी मम्मी मी पाया पडते तुमच्या, मम्मी मला काही करू नका। कला, काय म्हणतीस? काय करायचं तुमचं? कमू, अगं कसं आहे की कस्तुरी तर आता अभ्यासात असते, तर मग घरातली कामं सगळी मला एकटीलाच करावी लागतात ग। तर राहू दे सपनाला, तेवढीच तिची मदत होईल मला। बर, तसं करूया आपण। मम्मी लई उपकार झाले। अगं माझे कसले आभार मानतीस? आभार मानायचे तर कलाचे मान, तिच्यामुळे वाचलीस ना तू। एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची सपना, तू या घरात राहतेस म्हणजे या घराचा भाग आहे असं समजू नकोस बरं का? या घरामध्ये तेच घराचा भाग होतं जे मम्मीची मर्जी सांभाळतं, कळलं का? लागा कामाला। कला, एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे, हिच्यावर लक्ष ठेवायचं। चालेल। हा, तुझ्यावर लक्ष ठेवणार आहे बर का? काय बाबा शिवा, प्रेमानं नीट बोलायची बी सोय नाही। माणसं प्रेमानं बोललं तरी बी घाबरतात। बरोबर आहे मम्मी, पण घाबरत असून सुद्धा मनाला वाटतं तसं करते आज, आहे की नाही? कला, घे सुपारी घे। काय करायचं तुझं शिवा? सगळ्या गोष्टी तुला आधी लागतं ना? हा, हे काला सुपारी का? कामाला लाग ग, तो खालचा कचरा उचलून घ्या। सौरभ, मी ना काल एक पुस्तक वाचत होते,
त्याच्यात असं लिहिलं होतं की कोमात गेलेल्या पेशंटला लवकर बरं करायचं असेल ना तर त्यांच्या आजूबाजूला सतत त्यांची आपली जवळची माणसं असली पाहिजे. कुठलं पुस्तक वाचत होतीस? होतं एक इन्स्पिरेशनल थॉट्सवरचं. म्हणजे तू रात्रभर पुस्तक वाचत होतीस? हो, माझं स्वप्न काय फक्त मेडिकलचा अभ्यास करणं एवढंच नाहीये. तर मी पेशंट्सना बरं करण्यासाठी अजून काय काय करू शकते हे सुद्धा मला जाणून घ्यायचंय. आणि मेडिकल टर्म्सना जर इन्स्पिरेशनची जोड मिळाली ना तर पेशंटच्या मनावर जास्त परिणाम होतो. कस्तुरी, नक्की काय म्हणायचंय तुला? हे बघ, कोमातल्या पेशंटसाठी मेमरी हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. आपल्याला बाबांची मेमरी जर ट्रिगर करायची असेल ना तर आपण सगळ्यांनी त्यांच्या आजूबाजूला असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण जेवत असताना किंवा आपण गप्पा मारत असताना आपल्याला बाबांना सुद्धा आपल्यात सामील करायला हवं, म्हणजे त्यांच्या मेंदूला चालना मिळेल. सौरभ, आपण हे करायला हवं. कस्तुरी, फारच चांगली आयडिया आहे. आपण आत्ताच सुरुवात करूया. चल. काय आता कुठे जातोस? अगं आत्ता कुठे म्हणजे? चांगलं काम करायला कशाला उशीर करायचा? चल. शरद काका, आत्या. आता हा काय करणार आहे कोणास ठाऊक. आज तुम्हाला सगळ्यांना एक नवीन नियम सांगायचा आहे. नियम नाही ऍक्च्युली, पण आजपासून ह्या घरात एक नवीन गोष्ट आपण करणार आहोत आणि त्यासाठी एक कुटुंब म्हणून मला तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे. आजपर्यंत बाबा या घरात राहत होते, म्हणजे फक्त राहत होते, पण यानंतर आपण त्यांना आपल्या कुटुंबाचा भाग करून घेणार आहोत. ते आपल्याबरोबर सकाळी नाश्त्याला, जेवायला, रात्री जेवायला, गप्पा मारताना सगळीकडे असतील आणि आपण त्यांना प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आपल्यात सामावून घ्यायचंय. या गोष्टीसाठी मला तुमची साथ हवी आहे. तुमच्यापैकी कोण कोण माझ्या बरोबर आहे? आता हे काय खूळ भरले याच्या डोक्यात? खूळ नाही काही आत्या, ही संधी आहे, संधी. कसली संधी? पण तुमच्या मनात राग असेल तर मग बघा. वाटच बघते कधी संधी मिळते याची. मग समजा आता तीच संधी मिळाली आहे तुम्हाला. म्हणजे आत्या, लहानपणी तुम्ही तो गेम खेळलाय का? म्हणजे एका रेषेला हात न लावता ती लहान करून दाखवायची. हा, माहिती. त्याच्या बाजूला दुसरी रेष काढली की ती रेष आपोआप छोटी होती. मग त्याचं काय इथे आता? तेच करायचंय आता आपल्याला. म्हणजे आत्या, अहो आता मम्मी सोबत आपण काहीच करायचं नाही, पण मम्मीचं या घरातलं महत्व जर कमी करायचं असेल ना तर कस्तुरीचं महत्व वाढलं पाहिजे. आणि एकदा का आपण तसं केलं तर मम्मीला आपोआपच ठेच लागणार. माझ्या बरोबर राहून राहून वाढ नाही तर गुण लागलाय बरं का. हुशार झाली आहे तू. चल, ठरलं. हे करायचं. काका, काय म्हणणं आहे तुमचं? कारण मी आणि कस्तुरी आजपासून या गोष्टी सुरू करणार आहे. बर का बाबा, आजपासून तुम्ही या कुटुंबाचा भाग आहात याची जाणीव आम्ही तुम्हाला करून देऊ. सौरभ, एकदम झकास आयडिया काढलीये बरं का तू. अरे, भाईला कोमातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही इतके प्रयत्न करताय, मग आपण सगळे एकत्र राहूया आणि भाईला कोमातून काढायचा प्रयत्न करूया. तू बोल फक्त काय करायचंय. तुमच्याकडून हीच अपेक्षा होती मला आत्या. अगं बाई, तुम्ही एवढे जीव टाकता भाईवर, हा? मग आम्ही मदत नाही करायची का? तू म्हणशील तसं. ए भाई, ए बाबा, यांचं सुरू झालेलं नवीन नाटक थांबवलं पाहिजे.
सौरभ, ह्या गोष्टीसाठी घरातले एवढ्या लगेच तयार होतील असं वाटलं नव्हतं. अगं तुझी कल्पनाच एवढी भन्नाट होती, त्यांना तयार व्हावंच लागलं. मी ठरवलं होतं, कोणी तयार हो ना हो, मी हे करणार. तुझ्यामुळेच मला प्रोत्साहन मिळालं. असं काय करतेस तू? घरासाठी एवढं करतेस, बाबांसाठी करतेस, मी तुझ्यासाठी एवढं नाही करू शकत. अगदी बरोबर. अरे आत्या, सौरभ, तू जे काय म्हणतोय ते अगदी बरोबर आहे बरं का. कस्तुरी, तू खरंच या घरासाठी खूप काही करते बाळा. तुझं ना करावं तेवढं कौतुक कमीच आहे. बघ आत्याला सुद्धा हे वाटतंय. खास ना, आता किती कौतुक कराल तुम्ही. अगं म्हणजे काय, तुझं कौतुक तर केलंच पाहिजे. आणि खरं सांगू का कस्तुरी, तुझे तर ना माझ्यावर खूप उपकार आहेत बाळा. आत्या, हो असं काय बोलताय? अगं खरं तेच बोलतीये. मी या घरात इतकं वाईट वागले, कटकारस्थान केलं, इकडच्या गोष्टी तिकडे केल्या, कमुशी वाईट वागले, पण तरी सुद्धा तू मला समजून घेतलं बाई. मी जे काही वागले त्यानंतर खरं तर कमूने मला घरात ठेवलं नसतं, पण तू माझ्या बाजूने उभी राहिली म्हणून कमूनं मला घरात ठेवले, हे माहितीये मला. आत्या, आता आपलं काय ठरलंय? ह्या जुन्या गोष्टी कशाला उकडून काढायच्या? आपण सगळे राहतोय ना एकत्र आता. बरं, आता डोक्यातलं सगळं जळमट घाण सगळी निघून गेली असंच म्हणणं. आत्या प्लीज सगळं डोक्यातून काढून टाक आणि मनात काही ठेवू नकोस. सौरभ, माझ्या मनात काहीच नाही. आजपासनं मी ठरवलंय कस्तुरी सांगेल तसंच वागायचं. कस्तुरी, तू आजपासनं घरातल्या एकाही कामाला हात लावायचा नाही. हो आत्या, का म्हणजे माझं काही चुकलंय का? अगं बाई, एक वेळ आमचं चुकेल पण तुझं कधी चुकणार नाही. अगं मी यासाठी म्हंटल की कामाला हात लावू नको, कारण मग अभ्यास कोण करणार? हा, घरातली कामं करत बसशील तर मग अभ्यासाला वेळ नाही मिळणार, म्हणून म्हंटल मी असं. आत्या एवढंच ना, तुम्ही नका काळजी करू, मी दोन्ही गोष्टी व्यवस्थित हँडल करेन. नाही पण गरज काय आहे? घरात इतकी माणसं आहेत काम करायला, मग कशाला? सौरभ, तू सांग बरं हिला. काही नाही, तू इथे बसायचं आणि अभ्यास करायचा फक्त. आत्या, पण सगळा ताण तुमच्या एकटीवर पडेल हो. अगं सपना आहे ना, कशाला काळजी करते? हो पण तरी तुम्ही. कस्तुरी, अगं हे जर तुझी आई सांगत असती तर ऐकलं नसतं का तू? आणि मुळात आपण हे सगळं का करतोय बरं? तुझी पण काय इच्छा आहे की भाई बरा व्हायला हवा. मग भाईसाठीच हे सगळं चाललं असेल तर मलाही करू दे ना थोडी मदत. आता मी तुझ्यासारखी डॉक्टरकीचा अभ्यास तर नाही करू शकत, पण तू अभ्यास करते तर तुला मदत करू शकते का नाही सांग? आत्या बरोबर म्हणते कस्तुरी, तू आता सगळं विसर, अभ्यासावर लक्ष दे, बाकी सगळं आम्ही बघतो. हा ठीक आहे. आता तू फक्त इथं बसून राहायचं, कुठल्याही कामाला हात लावायचा नाही. काय तुला हवं असेल ते मला सांगायचं, मी तुला आणून देईन. खोलीच्या बाहेर पडायचं नाही. बरं चल, आता मी निघते, जेवणाचं बघते. हा, कर तू अभ्यास कर. येते बरं का सौरभ. खुर्ची राहू दे, मग ठेवा तुम्ही. हो ठेवतो. कमू घे चहा. एवढा वेळ लागतो का चहा आणायला? हा, अगं काय झालं, कस्तुरी अभ्यास करत होती ना, तर तिला आधी चहा नेऊन दिला ग. असं वे, म्हणजे आता या घरात आम्हाला काही किंमतच नाही म्हणायची की. कमो, अगं रागावू नको बाई. अगं तिचा अभ्यास चालला होता म्हणून तिला आधी दिला. म्हटलं उगाच तिला अभ्यासात जास्त त्रास नको. आणि कसं आहे माहितीये का, असं अभ्यास करताना असं मस्त पैकी गरमागरम वाफाळता चहा मिळाला ना का मेंदूला आणि बुद्धीला अशी तरतरी येते. आता कसं तुझा कधी अभ्यासाशी संबंध झाला नाही, त्यामुळे तू आपला अभ्यासाशी संबंध आलेला नाहीये ना ग कमू, त्यामुळे आपल्याला काही कळत नाही ग हे, म्हणून तिला. आणि म्हटलं 2 मिनिटाच्या उशिरानं काय फरक पडतोय असा. तेच म्हटलं, तुझा कधी अभ्यासाशी संबंध आला आणि 2 मिनिटं नाही बाय. बराच उशीर झालेला आहे.
अगं काय झालं, तुझ्यासाठी जो चहा टाकला होता ना तो मी तिला नेऊन दिला, मग तुझ्यासाठी पुन्हा टाकावा लागला म्हणून मग ते उशीर झाला ग. माझा चहा तू कस्तुरीला दिलास? हो अगं, अभ्यास महत्वाचा नाही का, पण तुझ्यासाठी आणला ना करू, तू घे बरं घे. खरं सांगते बाई, पोरगी अभ्यास करताना इतकी छान दिसते ना, नाही म्हणजे इतका अभिमान वाटतो, कौतुक वाटतं तिचं. मला सुद्धा सांगत होती काय काय तिच्या त्या अभ्यासातलं, पण बाई म्हणलं त्या अभ्यासातलं आपल्याला काय कळतंय. पण नाही, असं तिच्याकडं बघून असं वाटलं का वा 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 वा, घराण्याची सून असा अभ्यास करते, डॉक्टर व्हायला लागली, घराण्याचं नाव काढेल. बरं ते जाऊ दे, तू काय म्हणत होती? अगं बाय, आठवलं वे तुला? मला वाटलं एवढं पुराण सांगता सांगता लक्षातच राहिलं नाही तुला की मी तुला बोलवलंय म्हणून. नाही ग नाही, बोल ना बोल. बाहेर चालली मी, घराकडे लक्ष ठेवा. कुणावर लक्ष ठेवायचं? घरावर. हा का, आता तू बाहेर चालली म्हणजे तू तर बाहेरून खाऊनच येणार, आणि राहता राहिलं घरात कोण मग? शरदराव, मी, सपना, कस्तुरी. मग आता कस्तुरीलाच विचारेन काय करायचं काय नाही. कसं जरा पोट भरलेलं असलं आवडत्या पदार्थांनी तर अभ्यास सुद्धा चांगला होईल ना तिचा, तिलाच विचार. जास्त डोक्यावर चढवू नका तिला, कामाला लावा. जाऊ दे, कशाला उगाच तिच्या मागे लागायचं. मी काय म्हणते, अभ्यास करते ना, करू दे अभ्यास. कुणासाठी करते? भाईला उभं करण्यासाठीच करते का नाही? आणि मला सांग बरं, भाई उभा राहावा असं तुलाही वाटतं, भाई उभा राहावा असं मला वाटतं, आपल्या सगळ्यांनाच वाटतं. मग बाई पोरगी शिकली, डॉक्टर झाली, भाईला बरा केला, भाई उभा राहिला, तर मग आपल्या घराचाच फायदा आहे का नाही? हा. आणि दुसरं कसं मला वाटतं माहिती का, की कसं ती आता डॉक्टर होणार, मग ते तिच्या काय त्या काय मुलाखती वगैरे काहीतरी घेतात, तसल्या घेतील, मग तिला विचारतील कसा अभ्यास केला, मग ती सांगेल का आत्यानं माझी खूप काळजी घेतली म्हणून मी अभ्यास करू शकले. नाही म्हणजे कसं, सिंहाचा नाही पण खारीचा तरी आपला वाटा असावा बाई तिच्या अभ्यासात. नाही पण खरंच आहे बरं का, ही पोरगी डॉक्टर होणार आणि नाव काढणार. पण इतकं कौतुक वाटतं बरं का कमू मला त्या पोरीचं. हा अगं, घरची परिस्थिती नाही, बापाकडे पैसे नव्हते म्हणून बिचारीला डॉक्टर होता आलं नाही ग, नर्स झाली. दुधाची ताण ताकावर भागवावी लागली तिला, त्या पोरीला. पण बघ किती मेहनतीन जिद्दी आहे. आता ठरवलं का डॉक्टर होणार, तिच्याच मनानं घेतलं, आणि काय बाई मेहनत करून सगळं कम. हॅलो, त्या दमानियाला सांग, कोणाशी नडतोय कळतंय का त्याला? घरात घुसून उचलून घेऊन येईन साल्याला. तू तर एक काम कर, कुठे तेवढं शोधून का, बाकी मी बघतो. आणखीन काय? आता सत्यनारायणाची कथा ऐकव तुला. ठेव बघ. झालं का? अरे हो छोटा बाई. अरे राहू दे. हा, काही नाही बाई. बरं बरं झालं तुम्ही भेटलात, मला बोलायचंच होतं तुमच्याशी. बोल ना छोटा बाई, काही काम होतं का? नाही काम नव्हतं. तुम्ही एक शिवादादा असं करा, आजपासून इथेच थांबा, म्हणजे जेवण खाण राहणं इकडेच करा, पाहिजे तर घरी फोन करून सांगा. का छोटा भाई, काही मॅटर झालाय का? सांग ना, तुम्ही आणखीन पोरं वाढवतो ना, बोलवतो ना. नाही मॅटर नाही, काय आपण बाबांसाठी एक नवीन ट्रीटमेंट सुरू करतोय, तर त्यामुळे तुमची गरज लागेल. अरे भाईसाठी ना, भाईसाठी आपण काही बी करायला तयार आहे. तू म्हणशील तर घरही सोडतो माझं. थँक्यू, हीच अपेक्षा होती. पण छोटा भाई, करायचं काय आपल्याला? काही नाही करायचं, काहीच नाही. फक्त बाबांच्या आजूबाजूला राहून त्यांच्याशी गप्पा मारायच्या आणि त्यांनाही जाणीव करून द्यायची की आपण सगळे त्यांच्या सोबत आहोत, एवढंच करायचं. हा छोटा भाई, काळजी करू नको, तू म्हणतो तसंच होईल. हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा. काय? हे आत्ता तुम्ही करत होता ना, गुंडगिरी, खंडणीचे फोन, वसुली, हे असल्या गोष्टी करायच्या नाहीत बिलकुल. पण छोटा भाई, मग करायचं काय आपल्याला? तर आणखीन काही येतच नाही ना. हो मजा करा, धमाल करा, गप्पा मारा ना बाबांशी, त्यांच्या आजूबाजूला आनंदी वातावरण राहिल्याची काळजी घ्या. लहानपणापासून या घरात येतोय छोटा भाई मी, पण धमाल करा असं कोणी नाही सांगितलं आजपर्यंत मला. मी सांगतोय ना आता, तुम्ही बघा, बाबांना याचा नक्की फायदा होईल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, भाईसाठी काही बी करायला तयार आपण. 100%. आणि ही कस्तुरीची आयडिया बरं का छोटा भाई, माझा तुमच्यावर जितका विश्वास आहे ना, तितकाच कस्तुरीवर पण आहे.
ती असं काही करणार नाही ज्यांनी कोणाचं नुकसान होईल. ठीक आहे, मी जातो हॉस्पिटलला, उशीर होतोय. हा छोटा भाई, जा तू, काळजी करू नको. तुम्ही ठरवलंय ना तसंच होणार अगदी.